तर हेल्थ इन्शुरन्स आज काळाची गरज बनलेली आहे का? म्हणजे त्याच्या मागचं कारण काय? भारतामध्ये प्रत्येक 2 सेकंदाला एक ऍक्सिडेंट होतो. आज आजारांचं प्रमाण अशा पद्धतीने वाढलेलं आहे. एक जनरल म्हणणं काय होतं की आता माझ्या वयाचं किंवा आता क्षितिजच्या वयाचा म्हणजे 23-24 वर्षाचा मुलगा त्याला किती रुपयाचा हे भरू शकतोय, म्हणजे त्यामध्ये कोण कोण येणार, घरातली फॅमिली म्हणजे कोण असणार आणि त्या सगळ्यांचा कव्हर घ्यायचा असेल तर किती रुपये चार्जेस लागतील? नमस्कार, मी कोल्हापूरकर ऋषी, आपले स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपल्या बरोबर आहेत बिपिन पाटील, केअरिंग इंडिया इन्शुरन्सचे मालक. तर आपण यांच्याबद्दल अगोदर पाहिलेलंच आहे त्यांच्या चॅनलवर, जे खाली आपण आता डिस्प्ले होतंय. तर यांना आपण काही प्रश्न विचारायचे आहेत. तर आज आपला टॉपिक आहे हेल्थ इन्शुरन्स बद्दल. नमस्कार साहेब. नमस्कार. तर हेल्थ इन्शुरन्स आज काळाची गरज बनलेली आहे का? म्हणजे त्याच्या मागचं कारण काय? आज आपण पाहतोय की हेल्थ इन्शुरन्समध्ये रिक्वायरमेंट अशी आहे की ज्या पद्धतीनं आज बघता की भारतामध्ये प्रत्येक 2 सेकंदाला एक ॲक्सिडेंट होतो. त्याचबरोबर प्रत्येक 4 व्यक्तीमागे एका व्यक्तीला बीपी किंवा शुगर आहे. त्याचबरोबर तुम्ही बघायला गेलात तर आज आजारांचं प्रमाण अशा पद्धतीनं वाढलेलं आहे की ज्याच्यामध्ये लोकांच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स हाच एक ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशनचा खर्च तुम्हाला त्यामध्ये कव्हर मिळू शकतो आणि तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च, मेडिसिनचा खर्च, त्याचबरोबर इतर खर्च म्हणजे तुमच्या टेस्टिंगचा खर्च ज्याला म्हणतात की तो देखील आपल्या मेडिक्लेममध्ये कव्हर होतो. म्हणून मेडिक्लेम हा प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचा आहे. सर्वसाधारण मेडिक्लेमचा रेट काय आहे, म्हणजे किती रुपयापासून सुरुवात होतो आणि कसं कसं त्याचं स्टेप वाईज काय कॅपिंग किंवा काय असेल ते? मेडिक्लेम हे प्रत्येक व्यक्तीसाठी तुमच्या वयानुसार पहिली गोष्ट म्हणजे त्याचे प्रीमियम असतात मेडिक्लेम इन्शुरन्सचे. आणि मेडिक्लेम इन्शुरन्स करत असताना त्या व्यक्तीला कुठले आजार आहेत का पहिले ते पाहिले जातात की प्री एक्झिस्टिंग डिसीज वगैरे त्याला म्हणतो आपण, आणि त्याच्यानुसार त्यांच्यासाठी कोणता सुटेबल प्लॅन आहे तो आम्ही सजेस्ट करतो. तरी एक जनरल म्हणणं काय होतं की आता माझ्या वयाचं किंवा आता क्षितिजच्या वयाचा म्हणजे 23-24 वर्षाचा मुलगा त्याला किती रुपयाचा हे भरू शकतोय, म्हणजे त्यामध्ये कोण कोण येणार, घरातली फॅमिली म्हणजे कोण असणार आणि त्या सगळ्यांचा कव्हर घ्यायचा असेल तर किती रुपये चार्जेस लागतील? वैयक्तिक जर तुम्ही 23-24 वर्षाचा जर विचार केला तर त्या वयाला साधारणतः 5,000 रुपयेपर्यंत प्रीमियम येतो. अगदी मिनिमम 4 ते 5,000 रुपयेपासून प्रीमियम स्टार्ट असतात. आणि विथ फॅमिली जर आपण पाहायला गेलो तर फॅमिली म्हणजे पती पत्नी आणि मुलं यांना कन्सिडर केलं जातं. विथ फॅमिली जर आपण एखादा इन्शुरन्स करायला गेलो तर तो 10-12 हजार रुपयाच्या रेंजनुसार, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रत्येक कंपनी वाईज प्लॅन्स वेगवेगळे आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांना कोणते कव्हर पाहिजेत, ॲड ऑन कव्हर्स आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की कॉम्पिटिशन कशा पद्धतीने आहेत, मग तशा पद्धतीने कंपन्यांच्या फॅसिलिटीज आहेत आणि त्या पद्धतीने त्यांचे रेट्स पण आहेत. बरं, मी तुम्हाला सांगू इच्छितोय की बिपिन पाटील यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या कंपन्या A to Z जेवढ्या भारतामध्ये कंपन्या आहेत त्या सगळ्यांचेच प्लॅन्स किंवा त्यांचे काही स्कीम असतील तर त्या अवेलेबल आहेत. तर महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मेडिक्लेम का करायचा, त्याच्यामध्ये कोणकोणते डिसीजेस मोस्टली म्हणजे जे जास्त मार्केटमध्ये दिसते की बाबा हृदयरोग आहे किंवा पॅरालिसिस असेल किंवा हाडं वगैरे, हाडांचं वगैरे ऑर्थोपेडिक, तर हे डिसीजेस कशा पद्धतीने कव्हर केले जातात आणि किती रुपयाला शेवट त्याचं कॅपिंग असते एक अंदाज? मेडिक्लेममध्ये आपण ज्या दिवशी आपण इन्शुरन्स घेता त्या दिवसापासून म्हणजे पहिल्याच दिवसापासून तुम्हाला कव्हर असतो. ॲक्सिडेंटल कव्हर त्याला म्हणतो आपण, जो डे 1 पासून त्या आपल्याला कव्हर चालू होतो. काही गोष्टीसाठी आपल्याला वेटिंग पिरियड असतात की ज्याच्यामध्ये जसं की तुम्ही म्हणालात की हाडांसारखी म्हणजे तुम्हाला जर मणक्याचा आजार असेल किंवा गुडघ्याचा आपल्याला त्रास असेल तर ते काही आजारांसाठी स्पेसिफिक डिसीज ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये 2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. जर जनरल आजार जे आपले असतात, आपण व्हायरल, मला ताप आलाय, फिवर आहे किंवा मला आता अचानकपणे मी कोणत्या आजारासाठी ऍडमिट व्हावं लागतंय मला, त्यासाठी 1 महिन्यानंतर तुम्ही म्हणजे अचानक होणारे जे आजार आहेत ते तुम्ही कधीही करू शकता. 30 दिवसानंतर तुम्हाला कव्हर असतं. कव्हर. आणि जे लॉंग टर्म मधले आजार असतील म्हणजे अस्थिरोग असेल किंवा बीपी असेल, शुगर असेल, ह्या पत्तीचं आहे त्याला काहीतरी एक लिमिट आहे, ते प्रत्येक प्लॅन प्रमाणे व्हेरी होतं मला म्हणायचं. करेक्ट. बीपी शुगर सारखे आजार असे आहेत की बीपी शुगर काही प्लॅनमध्ये तुम्हाला डे 1 पासून सुद्धा कव्हर होणारे आहेत, काही प्लॅनमध्ये तुम्हाला वेटिंग पिरियड लागतो. जर आपल्याला कव्हर लवकर व्हावं असं वाटत असेल बीपी आणि शुगर सारखे आजार तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा प्रीमियम भरावा लागतो. समजा चुकून जर कॅन्सर सारखा आजार असेल तर ते कॅन्सर सारख्या आजाराला कशा पद्धतीनं त्यामध्ये काय काय मिळते फॅसिलिटीज? आज जर एखादी व्यक्ती मेडिक्लेम घेत असेल आणि त्याला कुठलाच त्रास नाही, कुठला आजार नाही आहे आणि त्याचबरोबर तुम्ही कॅन्सर बोललात, कॅन्सरचे सगळे प्रकार घ्या आणि कॅन्सर असो किंवा एखाद्या व्यक्तीला कट करतो मध्ये फर्स्ट स्टेज पासून लास्ट स्टेज पर्यंत
कसंही कव्हर घेता येते का त्यामध्ये? हो 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 हो. क्या फक्त फर्स्ट स्टेजमध्ये असेल तरच तुम्हाला त्यातून कव्हर मिळणार? नाही नाही नाही, असं अजिबात नाहीये. आम्ही काय, जेव्हा तुमचा मेडिक्लेम केला जातो, मेडिक्लेम करत असताना आम्ही समोरून तुम्हाला विचारतोय तुम्हाला कुठला त्रास आहे का. ओके, तुम्हाला जर त्रास कुठला नाहीये, कुठल्या मेडिसिन खात नाही आहात, कुठल्या गोळ्या औषधं नाही आहेत, कुठले ऑपरेटिव्ह तुम्ही नाही आहात, आणि जर मला बाबा 3 महिन्यानंतर मिनिमम 90 डेज तुम्हाला वेटिंग पिरियड असतो पॉलिसीमध्ये. म्हणजे कॅन्सरला 90 डेज हा, आणि 90 दिवसानंतर तुम्हाला फर्स्ट स्टेज कॅन्सर जरी डिटेक्शन आलं तरी सुद्धा आपल्या प्लॅनमध्ये तुम्हाला कव्हर केलं जातं. आणि ते पूर्ण जेवढी समजा पॉलिसी असेल, 10 लाखाची पॉलिसी आहे तर 10 लाख रुपयेपर्यंत कॅन्सरचा खर्च सगळा कव्हर केला जाईल. त्याच्यामध्ये सगळे प्रकार कव्हर केले जातात. इव्हन त्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, बोन मॅरो ट्रान्सप्लांट सारखे मोठे आजार सुद्धा ह्या मेडिक्लेम इन्शुरन्समध्ये कव्हर केले जाऊ शकतात. बरं, हे जे आपलं हेल्थ पॉलिसी म्हणतोय आपण, कितव्या वर्षापासून कितव्या वर्षापर्यंत करू शकतो? अगदी लहान मुलगा, 90 दिवसाचा जन्मलेलं बाळ, 90 दिवसाच्या बाळापासून 100 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाचा मेडिक्लेम करता येतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपल्याला समजलं की मेडिक्लेम मध्ये तुम्हाला डिसीजेस असतील, आजार असतील, लॉंग टर्म असतील, शॉर्ट टर्म असतील, किंवा ऍक्सिडेंटल काही घटना घडत असतील तर त्याचे कॅपिंग असते 5 लाख 10 लाख. तुम्ही ज्या पद्धतीने प्रीमियम घेतायत त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा कव्हर मिळतो. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय माहिती आहे, म्हणजे तुम्ही नवीन एखादी व्यक्ती तुम्हाला जॉईन होत्या मेडिक्लेम काढण्यासाठी, त्याला त्याचं मेडिकल काही चेकअप केलं जाते का? साधारणतः 50 ते 55 वर्षापर्यंत मेडिक्लेम केलं जात नाहीये. प्रत्येक कंपनीचं अंडररायटिंग वेगवेगळं असतं. आज तुम्हाला माहित असेल की जवळपास हेल्थ इन्शुरन्समध्ये काम करणाऱ्या 23 ते 24 कंपन्या आहेत, मेडिक्लेम इन्शुरन्स प्रोव्हाइड करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कंपनीचा क्रायटेरिया वेगवेगळा आहे. परंतु तुम्हाला जर कुठला मला डिसीज नाही आहे, नॉर्मली जर मला आजार कुठला नसेल तर 50-55 वर्षापर्यंत कंपनी मेडिक्लेम कुठली घेत नाही, किंवा तुमचं हेल्थ चेकअप वगैरे केलं जात नाही. विदाऊट तुम्हाला हेल्थ चेकअप तुमची पॉलिसी इश्यू होऊन जाते. परंतु तुम्हाला विचारलं असतं समोरून की बाबा तुम्हाला कुठले त्रास आहे का, कुठले ऑपरेशन झालेले आहेत का, आणि त्याच्यानुसार अंडररायटिंग होत असतं. जर रिक्वायरमेंट वाटली, त्याच्या आतमध्ये जरी असेल एखादा व्यक्ती तर कंपनी कधी समजा मी खोटं बोललो, मला काहीतरी त्रास आहे मला माहिती आहे, पण मी जर खोटं बोलायचं म्हणून बोललो की बाबा मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तर ती कसं करणार तुम्ही मॅनेज? जर तुम्ही खोटं बोलला तर कंपनीकडं, ही खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. आणि मित्रांनो, जवळपास 90% मेडिक्लेममध्ये जे क्लेम रिजेक्ट होतात त्याचं कारणच हे आहे की जे तुम्ही आता म्हणलात तसं तुम्ही खोटे बोललात. कारण तुमची जेव्हा पॉलिसी घेतली जाते, पॉलिसी घेत असतानाच तुम्हाला तुमचे एजंट्स असतील किंवा तुमचे जो कोण ॲडवायझर असतील ज्याच्याकडून तुम्ही पॉलिसी घेत असता, ते तुम्हाला समोरून विचारत असतात की तुम्हाला कुठला त्रास आहे का, आता तुम्ही कुठल्या मेडिसिन घेत आहात का, तुम्ही ह्याच्या अगोदर कुठले ऑपरेशन तुमचे झालेले आहेत का. आणि तुम्ही सांगितलं की मला तुमचं उदाहरणार्थ एक बायपास ऑपरेशन झाले किंवा अँजिओग्राफी तुमची झालेली, अँजिओप्लास्टी थोडक्यात झालेली आहे तुमची, आणि तुम्ही सांगितलं की माझं काहीच झालेलं नाही ऑपरेशन वगैरे, आणि तुम्ही पॉलिसी केलीत, हाच तुमचा प्रश्न आहे. बरोबर. आणि नंतर तुम्ही भले फिवरसाठी ऍडमिट झालात, मी म्हणतो आजार तो नाहीये, बरोबर, तरी देखील तुमचा क्लेम रिजेक्ट होणार. आणि हे क्लेम रिजेक्ट होत असताना त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही. आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्ही ऍडमिट होता, तुम्ही भले तुम्हाला डेंग्यू मलेरियासाठी तुम्ही ऍडमिट झाला, तुम्ही सांगताय समोर ऍडमिट त्यासाठी झाला, पण डॉक्टर तुम्हाला प्रश्न विचारतो की ह्याच्या अगोदर कुठले तुम्ही आजारी होतात का, हे होता का. तुमच्या डिस्चार्ज समरीमध्ये ते लिहून आलं की ही हॅज ऑपरेटेड फ्रॉम लास्ट 5 years, म्हणजे 5 वर्षापूर्वी यांची हे ऑपरेशन झालेले आहे किंवा 10 वर्षापूर्वी झालेले आहे. तर आणि पॉलिसीमध्ये तुमच्या जर मेन्शन ते नसेल तर तुमचा क्लेम रिजेक्ट होणार. मेडिक्लेम करताना काय काळजी घेतली पाहिजे लोकांनी? मेडिक्लेम करत असताना लोकांनी जर प्रत्येक व्यक्तीला मेडिक्लेमची फॅसिलिटी चांगल्या पद्धतीने मिळावी, मला क्लेम 100% मिळावा जर असं वाटत असेल, तर प्रत्येक व्यक्तीनं तुम्हाला जे असणारे त्रास असतील, मेडिसिन असतील, गोळ्या काही घेत असाल तुम्ही, किंवा एखादं ऑपरेशन तुमचं झालेलं असेल, तर ते समोर तुम्ही सांगणं गरजेचं आहे. आणि तुमच्या पॉलिसीमध्ये जर ती मेन्शन असेल तर तुम्हाला क्लेम होण्याचं, रिजेक्ट होण्याचं काही कारणच नाही. आणखीन एक प्रश्न, ते डेली कॅश बद्दल काही लोक विचारतात की बाबा डेली कॅश काय प्रकार आहे तो? हॉस्पिटल डेली कॅश, बरेचसे मेडिक्लेम पॉलिसीमध्ये रायडर्स अवेलेबल आहेत आज, आणि त्याच्यामधला वन ऑफ देम रायडर हा आहे की हॉस्पिटल डेली कॅश. म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलचं बिल तर मेडिक्लेममध्ये कव्हर होणारच आहे, प्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याच्या अगोदरचं पण आपण क्लेममध्ये, आपण पॉलिसीमध्ये कव्हर करतो, किंवा डिस्चार्ज नंतर देखील काही त्याला खर्च आला तोही मेडिक्लेममधून मिळतो. पण जेवढे दिवस तुम्ही ऍडमिट असता तेवढ्या दिवसाचं तुम्हाला पर डे तुम्हाला दिवसाला 1,000 रुपये किंवा दिवसाला 2,000, 4,000 अशा पद्धतीनं तुम्हाला पैसे देखील मिळतात. थोडक्यात म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जेवढे दिवस हॉस्पिटलाइज असणार आहे, समजा 1 दिवस असेल, 10 दिवस असेल, 15 दिवस असेल, तर तेवढे दिवस तुम्ही कामावर नसणार, कोणतेही काम करत नसणार, त्याच्यासाठी तुम्हाला ते
हे दिलं जाते, बेनिफिट दिला जातोय, Loss म्हणजे of दिवसा लॉस ऑफ इन्कम दिला जातोय, 1000 रुपये 2000 ती काय असेल ती कॅश आणि ती इमिजिएट मिळते. येस, ते इमिजिएट इन द सेन्स की तुम्ही डिस्चार्ज नंतर तुम्ही अप्लाय करायचा असतो तो. जितके दिवस मी ऍडमिट आहे, एखाद्या व्यक्ती समजा 7 दिवस ऍडमिट असेल, आता डिस्चार्ज झाला हॉस्पिटलमधून, मग त्याच्यानंतर कंपनीला तो एक क्लेम करायचा असतो. मग ते 7 दिवसाची समजा त्याच्या पॉलिसीमध्ये जर दिवसाला 2000 रुपयाची फॅसिलिटी असेल तर 7 दिवसाची 14000 रुपये त्याला मिळतील. अशा पद्धतीने त्या व्यक्तींना त्याचा बेनिफिट मिळतो. इन्शुरन्सवर आपल्याला समजा वर्षात आपण जर कधी आजारीच पडलो ना तर त्याला बोनस काय मिळतात काय, नेक्स्ट ह्याच्यात? बोनस हा नक्कीच असतो. बोनस म्हणजे काय, जर तुम्ही 1 वर्षामध्ये तुम्ही आता त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. एक आहे नो क्लेम बोनस. आज आपल्याकडे काय आहे की सर, आपल्याकडे सगळ्याच कंपन्या अवेलेबल आहेत, त्यामुळं काही कंपन्या तुम्हाला गॅरंटेड बोनस देतात आणि काही कंपन्या तुम्हाला नो क्लेम बोनस देतात. आता तुम्ही जसं म्हणालात तसं की जर माझा क्लेम आलाच नाही ह्या वर्षी तर तुम्हाला नो क्लेम बोनस म्हणून काही कंपन्यात तुमची विमा रक्कम समजा 10 लाखाची पॉलिसी आहे आणि त्याला जर 50% त्याचा जर बोनस ऍड होत असेल तर नेक्स्ट इयरला त्याला 15 लाख रुपयाची पॉलिसी होणार. म्हणजे नेक्स्ट इयरला तो प्रीमियम भरताना 10 लाख रुपयाचाच भरणार आहे. बरोबर. परंतु जर चुकून त्याचा 15 लाख रुपयाचा जरी क्लेम आला तरी त्या व्यक्तीला 15 लाख रुपये भेटू शकतील. बरोबर. आता आपण चर्चा केली सगळी हेल्थ इन्शुरन्स बद्दल. मला सांगा, ही चर्चा आपली फक्त भारतापुरती सीमित आहे का भारताच्या बाहेर सुद्धा हे सगळं आपल्याला बेनिफिट मिळू शकतील? 100% हा खूप चांगला प्रश्न आहे. काही पॉलिसी अशा आहेत की ज्याच्यामध्ये ऑलरेडी हा आपण भारतामध्ये प्लॅन घेतोय, मध्ये भारतामध्ये तर कव्हर आहेच, हे काही विचारण्याचा प्रश्नच नाही. ऑल ओव्हर इंडिया तुम्ही आज पॉलिसी घेत आहात, भले ती कोल्हापूरमध्ये घ्या, पुणेमध्ये घ्या, मुंबई, हैदराबाद, एनी हाऊस सिटी, कुठेही तुम्ही पॉलिसी घेत असाल तर ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला कव्हर भेटू शकेल, पहिली गोष्ट. आणि भारताच्या बाहेर देखील जर तुमच्या पॉलिसीमध्ये ऑप्शन अवेलेबल असेल की काही का पॉलिसीमध्ये असेल की वर्ल्ड वाईड इमर्जन्सी कव्हर, काही पॉलिसीमध्ये ऑलरेडी आता तशा पद्धतीनं प्लॅन आलेले आहेत की ग्लोबल प्लॅन म्हणतात त्याला, की ज्याच्यामध्ये तुम्ही आता ट्रीटमेंट सुद्धा आउट ऑफ इंडिया जाऊन सुद्धा घेऊ शकता. किंवा काही प्लॅनमध्ये असं आहे की इमर्जन्सी बेसिसवर आहे, म्हणजे डिपेंड ऑन प्लॅन. नाही, समजा माझा एक जनरल प्लॅन आहे इथला भारतातला आणि मी भारताच्या बाहेर काही कामानिमित्त गेलोय आणि तिथं काही घडलं तर तो मला क्लेम कसा घेता येईल? त्याच्यामध्ये पर्टिक्युलर प्लॅनच तुम्हाला आम्ही सजेशन देऊ शकतो. जर तुमच्या पॉलिसीमध्ये तसं नाही म्हणणं माझं, अचानक समजा ठरलं माझं, मी आता एक जनरल प्लॅन घेतलाय जो भारतात देशासाठी फक्त आपल्या सीमित आहे, ह्यामध्ये तुम्हाला क्लेम मिळू शकतोय. अचानक समजा मी बाहेर गेलो आणि काही घटना घडली आणि जर मला तिथून ते क्लेम घ्यायचा किंवा रिम्बर्समेंट मध्ये असं काय करता येते त्यामध्ये? तुमच्या पॉलिसीमध्ये जर वर्ल्ड वाईड इमर्जन्सी कव्हर अवेलेबल असेल तरच तुम्हाला क्लेम भेटेल, किंवा ग्लोबल तुम्हाला कव्हर असेल तरच क्लेम भेटेल, नाहीतर भेटणार नाहीये. मग इथं बाहेर नाही आलो, बाहेरून तुम्हाला ट्रीटमेंट इंडियामध्येच घ्यावी लागेल. तिथनं तुमचा जर इंडियन फक्त प्लॅन मध्ये कव्हर आहे तर इंडियामध्येच ट्रीटमेंट फक्त होणार, तुमची बाहेर आउट ऑफ इंडिया ट्रीटमेंट होणार. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की विचारताना आपण समजा ग्लोबली फिरत असेल तर ग्लोबल प्लॅनच घेतला पाहिजे, आणि जर आपण भारताच्या बाहेर कधी जाणारच नसेल तर लोकल आपल्या इथला आपण प्लॅन घेतलेला कधीही चांगला, कारण त्या दोघांच्या किमतीमध्ये बरेच अंतर असणार आहे. बरोबर. आणि समजा मला ते अपग्रेड करायचं असेल, या 1-5 वर्षात मी नाही जाणार आहे पण 1-5 वर्षानंतर मला जायचं आहे, तर तसं अगदी बरोबर आहे. प्रत्येक वर्षी तुम्ही रिन्यू करत असताना तुमच्याकडे ऑप्शन अवेलेबल असतो, तुम्ही तुमचा प्लॅन अपग्रेड करू शकता, तुम्ही चेंजेस करू शकता, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिन्युअलच्या टायमिंगलाच करता येतात. आधीमध्ये नाही करता येणार. आधीमध्ये तुम्हाला फक्त एन्डॉर्समेंट म्हणजे तुमच्या नावाच्या बद्दल, कुठे ॲड्रेस चेंज करायचा आहे, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, ह्या गोष्टी तुमच्या फक्त चेंजेस होतात. पण प्लॅनमध्ये जे चेंजेस करायचे असतात ते तुम्हाला फक्त रिन्युअलच्या वेळेलाच तुम्ही करू शकता. तर प्रेक्षकांना आपण आता बघितलं की बिपिन पाटील यांनी एकदम सोप्या भाषेमध्ये हेल्थ इन्शुरन्स बद्दल आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त सुद्धा काही तुम्हाला क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर इथं खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही यांना संपर्क साधू शकताय. तुम्हाला बिपिन पाटील साहेब काय सांगायचं आहे का प्रेक्षकांना आणखी? आपल्याकडे सर्व कंपन्यांचे सर्व प्लॅन अवेलेबल आहेत. प्रत्येक व्यक्तीची तुमची गरज जाणून घेऊन आम्ही तुम्हाला सुटेबल प्लॅन सजेस्ट करत असतो. आणखी तुम्हाला पर्टिक्युलर तुम्ही आमच्याशी संपर्क केल्यानंतर आम्ही तुम्हाला मल्टिपल कंपन्यांचे तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल करून देऊ शकतो, आणि त्याच्यामधले काही प्लस आहेत, काही त्याचे मेरिट्स डिमेरिट्स तुम्हाला आम्ही समजावून सांगू शकतो. प्रत्येक प्लॅन हा तुम्ही टर्म्स अँड कंडिशन ऐकून घेतल्याशिवाय किंवा त्याचे समजून घेतल्याशिवाय मेडिक्लेम करू नका, जेणेकरून तुमची भविष्यामध्ये तुमचंही कुठलं नुकसान होणार नाही. ठीक आहे, धन्यवाद साहेब. धन्यवाद. बिपिन पाटील साहेब यांचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्यावर वेळोवेळी हे अपडेट टाकत असतात. त्यांची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि
हा पॉडकास्ट कसा वाटला ही कमेंटमध्ये कळवा. आणखीन असे पॉडकास्ट बघायचे असतील तर आम्ही नक्की असे तुमच्यासाठी आणू. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बिपिन पाटील यांच्याही चॅनलला भेट द्या. तिथं तुम्हाला प्रत्येक एका इन्शुरन्सबद्दल माहिती मिळेल. तेव्हा आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय श्रीराम.